विविध भारती पुणे ठळक बातम्या. तेलंगण राज्याचा आज स्थापना दिन आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात तेलंगण राज्याचं महत्वपूर्ण योगदान आहे. केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात देशाच्या पूर्वेकडील राज्यांमधील नागरिकांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण पावलं उचलली असून राज्यातील जनतेच्या समृद्धी आणि यशासाठी आपण शुभेच्छा देत आहोत असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्था अर्थात IIT कानपूरच्या वतीनं आज JEE ऍडव्हान्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी संस्थेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहू शकतील. IIT कानपूर आणि इतर तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. राज्यात इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक डॉ. श्रीराम पांझडे यांनी दिली. उद्यापर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. 2025-26 पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्यानं यामध्ये 9,342 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 20,88,000हून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचं शालेय शिक्षण विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. कोकणात भरपूर कृषी उत्पादन क्षमता असून इथल्या शेतकऱ्यांना गट शेतीकडे वळवलं पाहिजे. यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीमध्ये केलं. 3,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 80 ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी CNG घंटागाड्यांचं वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन निधीमधून शेतकऱ्यांना भात आणि नाचणीच्या बियाणांचं मोफत वाटपही या कार्यक्रमात करण्यात आलं. या होत्या आमच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58